पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अण्णा कसं दिसतंय मी? एकदम राजकुमार। अण्णा तुम्ही तर रावसाहेब वाटत आहेत। हळू बोले, यांच्याशी कुठं बरोबरी करतो बाबा। काय अहो अण्णा, बरोबरी नसली तरी तुम्ही काय कमी नाही आहे, लय भारी दिसताय। मुक्ता पण राहून राहून ना तो या आईचा भक्तीचा विचार माझ्या डोक्यात येतोय। आपण इथं नवीन नवीन कापडं घातल्यात, त्यांना तिथं काहीच नाही, आणि भक्तीला तर नवीन कापडांची किती हौस आहे तुला माहिती आहे। हो अण्णा, कर्ज फेडून पण पैसे उरणार आहेत। आपण घरी गेलो ना की दोघींना कापड घेऊ। आणि देवीला जेवढी परीक्षा घ्यायची होती तेवढी घेऊन झाली, आता सगळं चांगलं होणार। आई जगदंबा आहे पाठीशी। आई राजा हॅलो, हा बाबा। पप्या कुठेस तू? अरे कुठं असणार, तुझ्या सासूरवाडीला आलोय। अरे सारंग भावा, या निंबाळकरांच्या घरी आलो करा, पण यार याची आई मला लईच काम सांगू राहिली यार। कालपर्यंत डायवर होतो, आज पार नोकर करून टाकला। दुधाची पिशवी आणायला पाठवलं राव, बट जावई असतो तो भांडे पण घासून दिले असते। या सगळ्यात हाईट म्हणजे आर्याला तिकडच ठेवून घेतलं ना यार। ए पप्या, आता इथे मी माझं सांगायला तुला फोन केलाय, तू तुझं काय सांगत बसलायस? नाही नाही, माझा प्रॉब्लेम मोठा आहे की तुझा? सॉरी, ते जरा बोलत गेलो। तू बोल भावा, तू बोल। काय नाही यार, जरा इरिटेट झालो होतो। मुक्तानी पण माझ्याशी बोलणं टाकून दिलंय, तर मी दिसलो की ती रस्ता बदलते। त्यात संध्याकाळी माझा साखरपुडा आहे, कात्रीत अडकलोय। नाही नाही, कधी कधी मला वाटतं ना पप्या की तिचंही माझ्यावर प्रेम आहे ना, नाही आहे ना, पण ती असं वागते, मग आपणही सोडून द्यावं सगळं। नाही ना रे, नाही जमत मला, मी स्वतःशी खोटं नाही बोलू शकत। सारंग भावा, तू टेन्शन नको घेऊ, मी येऊ का तिकडं? अरे तसंही तू त्या निंबाळकरांना घेऊन साखरपुड्यासाठी येणारच आहेस ना? हा, मग मी आलो की बोलूया। आल्यावर बोल। नाही म्हणजे साखरपुडा उद्या करायचंय का? हा राव, म्हणजे येळच नाहीये। सारंग, मी नंतर फोन करतो। आई, काही काम होतं का? नाही रे, जरा बोलायचं होतं तुझ्याशी। सारंग, मला माहिती आहे हे जे काही चाललंय ते पसंत नाहीये, तुला आवडत नाहीये, तुझ्या मनाविरुद्ध चाललंय सगळं, सगळं कळतंय मला बाळा। पण एक सांगू का, जसं जसं वेळ जाईल ना तसं सगळं नीट होईल। आणि एकदा का आपण एखादी गोष्ट स्वीकारली ना की सगळं सहज शक्य होतं। अरे आई, त्यासाठी मला पण वैजयंती नगरकर व्हावं लागेल। आई खरंच, अगं मला बनव ना तुझ्यासारखं, जे स्वतःच्या इच्छा, स्वतःची स्वप्न सोडून घरातल्या ज्येष्ठ पुरुषाला जे वाटतं ना, अगं तसं जगता येईल। कसं जमतं यार तुला? आपली आवड, आपलं भविष्य घरातली एक व्यक्ती ठरवते, कारण त्याने आपल्याला जन्म दिलाय, वाढवलंय, घालायला चांगले कपडे आणि खर्चाला पैसे दिले, म्हणून त्या माणसाचं सगळं चुपचाप ऐकायचं। अरे नाही बाळा, तुझं आर्याशी लग्न व्हावं ही त्यांच्यापेक्षा माझी जास्त इच्छा आहे। तुझ्या लेखी मीही वाईटच ठरते का? आपली आई जे काही करते ते आपल्यासाठी, आपल्या घरच्यांच्या हितासाठी असं नाही का वाटत आहे तुला सारंग? आई, मग हे एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ ना। आपल्या नवऱ्याच्या शब्दाबाहेर आपला मुलगा गेला तर मोठा तमाशा होईल, आणि म्हणून मध्ये उभं राहून तुला तो तमाशा थांबवायचा का? कारण फक्त रावसाहेब शांत राहिले पाहिजे,
मग आपल्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालं ना तरी चालेल, बरोबर नाही? एक निर्णय आणि डायरेक्ट श्रीमंती. 18 वर्ष पूर्ण झाले तुला, आता तुला आवाज उठवावा लागल. काय तुझ्या घरच्यांना ना गरिबीत जगण्याची, चिखलात रुतून बसायची सवय झाली बघ, त्यांना तेच आवडायला लागले. जो शाना म्हणला ना तुला कांता शेटची लग्न करायचं नाही म्हणून, त्याला सांग दे मला अंगभर सोन्याचे दागिने, फॅशनेबल कपडे, मोठा टीव्ही, फ्रीज. मग बघ कसे तोंडात मारल्यावर गप्प बसतात ते. हे काय एवढीशी डाळ? बाजार आठ सपलाय, आज एवढ्यातच भागू कसं तरी, उद्या येतीलच ते. आज देवीला वरण भाताचाच नैवेद्य दाखवू. म्हणजे नैवेद्यासाठी पण वरण भातानं आपल्याला खायला सुद्धा? त्यात काय, का पहिल्यांदा खाते काय तू? चल आवर लवकर, देवळात जायचंय नैवेद्य घेऊन. तू जा, मी नाही येणार आहे. बघते बघते का का नाही येणार? इथून पुढे दुसऱ्यांनी दिलेले जुने कपडे घालून मी घराच्या बाहेर पडणार नाहीये. काय बोला ती तू? आपल्यासाठी नवीनच आहेत. आपल्यासाठी म्हणजे काय भिकारी आहोत का आपण? देवा, फाटक्या राधेची कुचकी वाणी. अगं काय झालंय तुला? हे असं माजल्या वाणी का म्हणून बोलते? आपली परिस्थिती काय हाय विसरलीस काय? विसरले नाहीये, पण आता विसरायचे. आणि म्हणूनच माझ्या सुखी आयुष्यासाठी मी कांता शेटशी लग्न करते. आई, हा शेवटचा दिस. तू इच्छा होती म्हणून सगळं सुरळीत पार पडलं. संध्याकाळची शेवटची आरती पण अशी सुरळीत पार पडू दे. हा, आज पैसे मिळाले की आम्ही घरी जाऊ, कर्ज मिटवून सगळ्या त्रास संपून टाकू. पण आई, माझी एक इच्छा आहे, या घराशी तुझ्याशी असलेलं संभा आरतीचं नातं पुढल्या वर्षी असंच असून दे. अण्णांची तब्येत सुधारायला मदत कर. मग त्यांना आधीसारखी तू सेवा करते. ताई ताई, काय रे, काय झालं गजा? बघती काय झालं बघ तिला. तू चल चल. सारंग, जरा रेणुकाला फोन कर रे. कशासाठी? ती तुझ्या साखरपुड्याला येणार नाही असं म्हणते. मी यांना सांगितलं असतं, तर मग ती त्यांना माझ्याबद्दल काहीतरी सांगणार, ते तिचीच बाजू घेणार. नको ते सगळं, त्यापेक्षा तू फोन कर. आई, मला ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतं ग. म्हणजे कोणतंही भांडण आदळापट न करता तू स्वतःच्या निर्णयावर ठाम राहतेस. माझं लग्न, साखरपुडा या घराच्या प्रतिष्ठेसाठी आणि तुझ्या आनंदासाठी खूप महत्वाचं आहे ना सारंग. मग बघ अगं, आता मी कसा आनंदी राहतो. फोन केला पाहिजे, माझा हॅपीनेस सगळ्यांना कळला पाहिजे ना. काय यार रेणुका, हा माझ्या आयुष्यातला एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे आणि तू त्यात सहभागी होणार नाहीयेस का? अरे सारंग, असं का बोलतोयस? तुझ्या लग्नाचा आनंद माझ्यापेक्षा जास्त कोणाला असणार आहे रे? हा, एक मिनिट. आई काहीतरी म्हणाली असेल ना? अगं नाही नाही. तुझ्या डोक्यात माझ्याविषयी काहीतरी भरवल्याशिवाय ना तिला चैनच पडत नाही. रेणुका, अरे यार सारंग, मी ना ब्युटी पार्लर मध्ये आले.
मी आले जा रेडी होऊन. ये होईना बात. अगं तू ये ग. मी ना माझा आनंद शब्दात सांगूच शकत नाहीये. चल बाय. तुझं काय आहे, मी बोलते ना फोनवर. येते ती. बरं झालं येते. मला टेन्शनच आलं होतं. नाही सारंग, त्याग करणं सोपं नसतं अरे. आणि जी व्यक्ती त्याग करू शकते ती व्यक्ती सगळ्यात उत्तम असते. गुणी आहेस बाळा तू. सुखी राहा, आनंदात राहा कायम. म्हणजे आई, माझ्या बाबतीत काही घडलं तरी नेहमी खुश राहा असंच म्हणायचं वाटतं. जमेल, मला जमेल. आणि हे मी तुझ्याच कडून शिकेन. म्हणजे शिकायलाच पाहिजे. माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? शिकेन. बघतोस. अगं ऐक, तू ऐकून तर घे. हे घे आई संग बोल. हॅलो आई, काय झालं? अगं याड लागला या पोरीला. तो कांता जेट मला सुखात ठेवेन म्हणून याच्याशी लग्न करायला निघाली. त्यानं हिचं कान भरले आणि हे येडपट त्याच्या जाळ्यात आलंय. काय? माझी तर पराक्कलच बंद पाडली या पोरीनं. आई अगं शांत हो, काही नाही होणार. तू या घरात संबळ वाजवला म्हणून शिक्षा तर देत नसन ना आई. हो ना, काय पण विचार नका करू. म्हणजे तू परत संबळ वाजवलास? म्या बजावून माई शपथ देऊन सांगितलं होतं तरी करायचं तेच केलंस ना. शपथ बोलली माई. नाही आई, तुम्हाला दोघींना जन्माला घालून पस्तावले. बाईने संबळ वाजवायचा नाही माहीत असून सुद्धा लहानपणीच तू संबळ हातात धरलास. तेव्हा धर्माचे नियम मोडलेस. तुझ्यामुळं या घराला दुःखाचा शाप मिळालाय. आपण कधीच आनंदी राहू शकत नाही. आई, शाप संबळ वाजल्यामुळे नाही, पायगुणामुळे घडत आहे सगळं. आई, तू माझ्यावर विश्वास ठेव फक्त. तू जन्म दिलेल्या येळेची शपथ घेऊन सांगते, काही झालं तरी बघती त्या कांता शेटशी लग्न करणार नाही. मी हे होऊनच देणार नाही. सारंग, टोमणे मारणं थांबव. रेणुकासारखं चुकीचं ठरवून तूही माझ्या विरोधात जाणार आहेस का आता? नाही आई, आणि मी तुझ्या विरोधात का जाईन? हे बघ, रेणुका तुझं ऐकत नाही, पण मी तुझं ऐकतो ना. अगं हे बघ, माझा चेहरा बघ ना, हे किती आनंदी आहे. आय एम सो हॅपी. सारंग, तुझ्या खोट्या आनंदाचा त्रास होतोय मला. आई, अगं तुला हा माझा आनंद खोटा का वाटतोय? म्हणजे तुला माझ्यावर विश्वास का नाहीये? काय करू? ओके चल, उठ 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 आई, उठ. माझा ऐक. सगळ्या घराला माझा आनंद दाखवतो. एक जण जरी म्हणाला ना की सारंग तुझा आनंद खोटा आहे, तरी आयुष्यात तू म्हणशील ना तसं करेन. चल अगं ये आई. सारंग, आई ये ना. काय चाललंय तुझं? एक मिनिट. दामू काका, अहो काय करताय? पटपट हात उचला. हा चाकरपुडा आहे माझा. अहो आर्या आणि सारंगच्या नात्यावर शिक्का बसणार आहे. तुमच्या सारंगच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. हा, पटापट करा. हो छोटे मालक. काही वाटलं? अगं आई, तू उगाच शंका घेतेस. मी किती आनंदी आहे. चल आता काका काकींकडे जाऊया. सारंग, अहो, या साडीवर हे कानातले कसे वाटते जरा सांगा. अरे तू तर एकदम म्हणजे त्या हिच्यासारखी दिसतेस. अप्सरेसारखी ना. हा, बहुतेक. अरे वा, अनबिलिव्हेबल. काय तयारी सुरू आहे? म्हणजे काय असणारच. अरे आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे. मी तर एवढी उत्साह आहे म्हणून सांगू. पण तुला माहितीये का, सगळ्यात जास्त उत्साही मी आहे.
का विचार? का? अरे हो खरंच की. सांग बरं सारंग, तू का बरं एवढा उत्साही आहेस? काय भाऊ काका, आता माझी एंगेजमेंट म्हटल्यावर सगळ्यात जास्त उत्साही आणि खुश मीच असणार ना. अरे हो की. तरी म्हणलं गाडी हल्ली फार खुशीत दिसते. हो, गालावर अगदी लाली आली आहे तुझ्या. अगं तुला त्रास व्हावा म्हणून मी संबंध नाही वाजवलं ग. परिस्थितीच तशी होती, दुसरं पर्याय नव्हतं माझ्यासमोर. आई काही बोलू नकास. तुझ्या या अशा वागण्यामुळे एक ना एक दिवस समाज आपल्याला वाळीत टाकेल. कोणताच पोरगा तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही, पण तुझ्यामुळं हिचं सुद्धा लग्न होणार नाही. मला वाटतंय भक्तीनं कांता शेठ सोबत लग्न करायचा निर्णय घेतलाय तो बरोबरच घेतलाय. पन्नाशीचा नवरा का असं पण पोरी सुखात तर राहील. आई आई अगं तू काय पण येडागडा विचार नको करू ग. भक्ती त्या वयस्कर गाण्याच्या माणसासोबत लग्न करण्यात कोणतं चूक नाहीये. स्वतःच्या सख्य बायकोला मारले त्यांनी. किती पोरींना पैशाचं आमिष टाकून वापरून सोडून दिले त्यांनी. हिला पण सोडून दे आई. चुकीची शिक्षा भक्तीला नको देऊ. आई तू भक्तीला फोन दे. आई, ह्या कुटुंबावरची तुझी कृपा अशीच राहू दे. माझ्या मनातला त्रास कापुरासारखा जाळून टाक आणि माझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम असाच असू दे. आई, मी मुक्ताशी लग्न करू शकत नाही याचं कारण ती गरीब आहे, छोट्या जातीतली आहे हेच ना. रावसाहेब नगरकरांना आत्माराम शिंदे बरोबर कोणतेही व्यावसायिक संबंध ठेवता येणार नाहीत हेच ना. बोल नाही. तुझं गप्प राहणं खूप काही सांगून जाते यार. मी US वरून यायलाच नको होत. मी कोणती स्वप्नच बघायला नको होती. मला मन नसतं तर बरं झालं असतं, आणि त्याही पेक्षा माझंही अस्तित्वच नसतं ना तर खूप जास्त बरं झालं असतं. आई, सारंग तुझं बोलणं सगळं समजतंय मला, पण मी ते पटवून घेणार नाहीये अजिबात. काही काळ गेला ना की तुला समजेल की जे झालं ते सगळं बरोबर झालं. आश्चर्य वाटतं आई मला तुझं. तू अजूनही. सारंग, तुझ्या निर्णयाचा सगळ्यात जास्ती त्रास त्या पोरीला होणार आहे हे लक्षात घे. वेळ खूप कमी राहिलाय. मी तयारीला लागते आणि तूही तयार हो आता. हे बघ भक्ती, तू काय पण चुकीचा विचार करू नको. कांता शेटनं तुला पागळी स्वप्न दाखवली आहेत. त्याचा त्रास संपाव म्हणून आम्ही एवढं त्रास काढून ते पैसे कमवलेत ग. पैसे मिळाले ना आज की आम्ही घरी येणार. मग सगळं नीट होतंय की नाही बघ तू. तोपर्यंत थांब बघत. अगं उद्या दसऱ्याचा दिवस आहे. चांगल्याने वाईटावर मात करायचं दिवस आहे उद्या. आपण पण वाईटावर मात करणार. फक्त दम धर. आम्ही येईपर्यंत दम धर भक्ती.
नाही ताई, उद्याचा दिवस कोणताही असू दे, नाही तर काही पण होऊ दे, तुम्ही इथं येऊन मावा निर्णय बदलायचा प्रयत्न करू नका. त्याचा काही फायदा व्हायचा नाही.